राज्यातील सर्वात जास्त चर्चेत असणारी लाभाची योजना कोणती? तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना होय। याच योजनेनं महायुतीला सत्तेत बसवलं, लाडक्या बहिणींची सुनामी आली आणि महाविकास आघाडीचं जहाज बुडालं। ही योजना मी मुख्यमंत्री आहे तोपर्यंत सुरू राहील असं देवेंद्र फडणवीसांनी अनेकदा सांगितलं। पण आता लाडक्या बहिणींच्या एका चुकीमुळे तब्बल 24 लाख महिलांचे पैसे बंद झालेत। ई-केवायसी करताना एका प्रश्नाचं चुकीचं उत्तर दिलं आणि हा घोळ झाला। नगर जिल्ह्यातील तब्बल 1 लाखांच्या आसपास महिलांचे जानेवारीचे पैसे आले नाहीत। आता ई-केवायसी चुकलेल्या महिलांचे पैसे तात्पुरते बंद केलेत असं शासकीय पातळीवरून सांगितलं जातंय। मग हे पैसे सुरू कसे होतील? खरंच सुरू होतील का? त्यासाठी काय करावं लागेल हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस। महायुती सरकारनं विधानसभा निवडणुकीपूर्वी एक मास्टर स्ट्रोक खेळला। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली। या योजनेत पात्र महिलांना महिन्याला 1,500 रुपये दिले जातात। राज्यातील सुमारे 2.25 कोटी महिलांना या योजनेत सामावून घेण्यात आलं। याच लाडक्या बहिणींनी विधानसभेला महायुतीला भरभरून साथ दिली। सरकार या योजनेवर तब्बल 3,700 कोटी रुपये दरमहा खर्च करतंय। महायुती सत्तेत आल्यावर या योजनेतील लाभार्थ्यांबाबत अनेक तक्रारी दाखल होऊ लागल्या। त्यानंतर राज्य सरकारनं या महत्त्वाकांक्षी योजनेची पडताळणी सुरू केली। लाडकी बहीण योजनेमुळे सरकारी तिजोरीवर ताण पडल्याचे आरोपही झाले। सरकारच्या प्राथमिक चौकशीत या योजनेचा लाभ ज्या गडगंज श्रीमंत आहेत किंवा ज्यांच्या घरात सरकारी नोकरदार आहेत त्या महिलांनीही घेतल्याचं समोर आलं। त्यानंतर सरकारनं या सगळ्या लाभार्थी महिलांना ई-केवायसी करण्याचं सुचवलं। 31 डिसेंबर 2025 पर्यंत त्यासाठी मुदत दिली। याच ई-केवायसीत सगळा घोळ झाला। त्यातील एक प्रश्न असा होता ज्यानं तब्बल राज्यातील 24 लाख महिलांना बुचकळ्यात टाकलं। या महिलांचे जानेवारीचे पैसे आलेच नाहीत। त्यात नगर जिल्ह्यातीलही सुमारे 1 लाख महिला आहेत। आता या महिलांना पैसे मिळणारच नाहीत का? तर असं नाही, यातील पात्र महिलांनाही पडताळणीनंतर पैसे मिळतील असं सांगितलं जात आहे। आता घोळ कुठे झाला ते पाहू। ई-केवायसी प्रक्रियेत पात्रतेची पडताळणी करताना एक प्रश्न विचारला, तुमच्या घरातले कोणी सरकारी नोकरीत नाही ना? या प्रश्नाची रचना नकारात्मक असल्यामुळे अनेक महिलांचा गोंधळ उडाला। ज्या महिलांना आमच्या घरात कोणीही सरकारी नोकरीत नाही असे सांगायचे होते त्यांनी या प्रश्नाच्या गोंधळात हो असं उत्तर दिलं। नियमानुसार कुटुंबात सरकारी कर्मचारी असल्यास या योजनेचा लाभ मिळत नाही। त्यामुळे सिस्टीमने या 24 लाख महिलांना अपात्र ठरवून त्यांचे मानधन रोखलं। महिला व बालविकास विभागाने ई-केवायसीचा हा डेटा तपासला तेव्हा त्यांनाही धक्का बसला, कारण निमशासकीय आणि महामंडळासह महाराष्ट्र शासनाच्या सेवेत जेमतेम 8 ते 9 लाख कर्मचारी आहेत। मात्र या ई-केवायसीच्या अर्जात 24 लाख महिलांनी त्यांचे नातेवाईक सरकारी नोकरीत असल्याचं नमूद केलं आहे। ही तफावत महिला व बालकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांच्या लक्षात आली। प्रश्नाच्या चुकीच्या मांडणीमुळे हा गोंधळ उडाला होता। आता सरकार काय करणार हेही महत्त्वाचं आहे। तब्बल 24 लाख महिलांचे पैसे बंद झाल्यामुळे अनेक ठिकाणी आंदोलने सुरू झाली। ऐन स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत हा घोळ झाल्यानं सरकारनंही तातडीने पावलं उचलली। महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी तातडीने एक महत्त्वाची घोषणा केली। तंत्रज्ञानावर अवलंबून न राहता रिजेक्ट झालेल्या या सर्व लाभार्थी महिलांची आता प्रत्यक्ष तपासणी केली जाणार आहे। राज्यातील सुमारे 1 लाख अंगणवाडी सेविकांवर या 24 लाख लाभार्थ्यांच्या प्रत्यक्ष पडताळणीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। अंगणवाडी सेविका संबंधित महिलांच्या घरी जाऊन त्यांची माहिती पुन्हा एकदा तपासून घेतील। ज्या महिलांनी केवळ तांत्रिक चुकींमुळे हो म्हटले होते त्यांची पडताळणी पूर्ण करून त्यांना पुन्हा एकदा योजनेच्या प्रवाहाखाली आणले जाईल। त्या जिल्हाधिकाऱ्यांकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे। म्हणजेच नगर जिल्ह्यातील पैसे बंद झालेल्या सुमारे 1 लाख महिलांचीही पडताळणी होणार आहे। त्यामुळे त्यांनी काळजी करण्याचं काहीच कारण नाही। मित्रांनो, मैत्रिणींनो, तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटू नव्या विषयावर, तोपर्यंत धन्यवाद।